अनेकांचं कुलदैवत असणाऱ्या बनशंकरी म्हणजे शाकंभरी देवीचं मंदिर आपल्या बुदगावमध्ये आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? हे आहे बदामी नंतर आपल्या भागात असणारे एकमेव बनशंकरी देवीचं अधिष्ठान असणारं मंदिर. सध्या या देवीचा उत्सव सुरू असून देवीचं आगमन इथं बुदगावात कसं झालं आणि हा उत्सव कसा सुरू झाला याची हकीकत सांगतो. ही आहे उत्सवाच्या वेळी प्रगट होणारी महादेव मंदिरातील देवीची उत्सव मूर्ती. साधारण 150 ते 200 वर्षापूर्वी गावातील काही मंडळी कृष्णा नदीमध्ये पोहायला गेलेली असताना त्यांना एक पेटी सापडली. ती पेटी या महादेव मंदिरामध्ये आणून उघडली असता त्यामध्ये देवीचा हा मुखवटा सापडला. जाणकारांनी ही शाकंभरी देवी आहे असं सांगितलं. देवीनं सुद्धा एका भक्ताच्या स्वप्नात येऊन दृष्टांत देऊन माझा उत्सव या ठिकाणी ज्येष्ठ अमावस्येला साजरा करा. मी दुर्गावतारात असून राक्षसांचा संहार करत आहे, त्यामुळं त्या दिवशी माझा खेळ करा अशी आज्ञा केली. या उत्सवातील विविध जबाबदाऱ्या गावातील विविध समाजांकडे असून करंडोल हे पारंपरिक वाद्य वाजवून हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात सुवासिनी देवीची पूजा करतात, त्याचप्रमाणे आरती देखील होते. ज्येष्ठ अमावस्येला देवीचा खेळ केला जातो. यामध्ये जणू समोरील राक्षस आहेत आणि देवी त्यांचा संहार करत आहे असा हा खेळ आहे. यासाठी गावातील शुचिरभूत विवाहित तरुण युद्धाचा पोशाख करून देवीचा मुखवटा चढवून इतर 20 ते 25 तरुणांबरोबर काठीनं युद्ध करतो. मिरवणुकीमध्ये मार्गक्रमणा करत हे युद्ध सूर्योदयापर्यंत दरवर्षी चालतं. हा सोहळा यावर्षी 14 तारखेला आहे, तरी पाहायला बुदगावला जरूर भेट द्या आणि सांगली जिल्ह्यातील अशाच माहितीसाठी माझं पेज जरूर फॉलो करा.